महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान नाशिक संस्थापक संचालक श्री रवींद्र पैठणे गुरुजी आयोजित केलेल्या चतुर्वेद संमेलन आणि स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकरजी राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार वितरण सोहळ्याला श्री लेव्वा पाटीदार समाज हॉल कपालेश्वर पंचवटी नाशिक शनिवारी 2 ऑगस्टला सायंकाळी संपन्न झाला। वेदाचार्य दत्तात्रेय मुरवणे, वेदाचार्य भालचंद्र गोडसे, सिद्धरामेश्वर शर्मा, विष्णू त्रिपाठी, रामचंद्र देव या सर्वांना स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकर राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे डॉक्टर वाचस्पती मिश्र, लक्ष्मीकांत थेटे, मनोज थेटे, चंद्रशेखर पंचाक्षरी यांनाही सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन, नंतर दसक्कर भगिनींनी सरस्वती वंदना सादर केली। विज्ञान युगात देखील महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी गुरुकुलांसारख्या संस्थांनी वेदाध्ययनाचे कार्य संरक्षित संवर्धित केले आहे। या भारतीय संस्कृतीचा गाभा असलेला वेदांचे रक्षण होणं आजच्या आधुनिक युगामध्ये आवश्यक आहे, असं प्रतिपादन वाराणसीच्या संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर बिहारीलाल शर्मा यांनी केले। हमारा ऋषि कह रहा है, हमारा आचार्य कह रहा है, आधिकारिक रूप से आज से 2700-2800 साल पहले हरती हरण करता है, ददाती दान करता है, याति चलाता है, जाता है। किसका हरण करता है? हमारे शरीर में कार्बन डाइऑक्साइड मिश्रित रक्त का हरण करता है और शुद्ध करने के लिए फेफड़ों को देता है। ह्यूमन एनाटॉमी के आधार पर फेफड़े जो स्पंज नुमा है, लगभग 64 लाख छिद्रों का एक छोटा सा फिल्टर नुमा यंत्र, जिसमें से ऑक्सीजन के द्वारा जो कार्बन डाइऑक्साइड मिश्रित रक्त है उसका आहरण हृदय करता है, हरण करता है और शुद्ध करने को देता है। और जब शुद्ध होता है तो हार्ट बीटिंग के माध्यम से चलाता है, जाता। रवींद्र पैठणे गुरुजी यांनी आज आम्हाला बोलवून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष म्हणून आमचाही सन्मान केला। त्याबद्दल मी त्यांचं व त्यांच्या पाठशाळेचं व स्वर्गीय धर्मभूषण गौरीशंकरजी व त्यांच्या परिवाराचा धन्यवाद मानतो। मी आणि चंद्रशेखर दोघेही युवा पुरोहित संघाध्यक्ष आहोत। आता खूप मोठी जबाबदारी 25-26 मध्ये आमच्यावरती आहे, पण आज आमचं भाग्य आहे दोघांचं पण की वेदाचा देखील आम्हाला आशीर्वाद प्राप्त झालाय, संस्कृतचा देखील आशीर्वाद प्राप्त झालाय, ज्योतिषशास्त्राचा देखील आम्हाला आशीर्वाद प्राप्त झालाय। आता हे आम्ही शिवधनुष्य खरोखर पार पडू आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहो अशी मी आपणाला विनंती करतो। व पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने मी माझे सन्मित्र रवींद्रजी पैठणे व धर्मभूषण गौरी शंकर यांचे जे परिवारातले सदस्य हैं, मैं आपका भी ऋणी हूँ पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर की ओर से, क्योंकि सम्मान करना और उसके लिए आगे बढ़ना ये भी बहुत बड़ी बात है। किसी के लिए सम्मान होना, आज कोई किसी का सम्मान नहीं करता, लेकिन आप उसके लिए भारत में बिना रहकर भी आप उसके लिए काम कर रहे हो, इसलिए आपका विशेष तौर से मैं धन्यवाद देता हूँ। वेद अध्यापकैः यत् आहारं वा नो चेत् यत् रक्षणार्थं क्रियते तत्र न दीयते। यत्र इष्टेन आंग्लविद्या अध्ययनो गृहे क्रियते तत्र व्ययं कर्तुम् इच्छन्ति। वेद अध्ययन विषये अध्यापन विषये गुरूणां निकटे अध्ययनं गुरुकुले वा नो चेत् गुरुगृहे वा यत्र कुत्र वा क्रियते चेत् तत्र प्रदानं कर्तुं नेच्छन्ति मातापितृमध्याः। तदपि मातापितॄणां संरक्षण रक्षितॄणाम् अपि सूचनां करोमि। आङ्ग्लविद्या यथा फीस् द्वारा संरक्षणं क्रियते तथैव
वेदविद्यापि गुरुगृहे वा नो चेत् गुरुकुले वा। नाशिक येथील वेदपाठ शाळेचे संचालक संस्थापक श्री पैठणे गुरुजींनी त्यांचे गुरु वेदमूर्ती श्री गोडसे गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये हा कार्यक्रम होत आहे। भारतातील विविध वैदिक वेदाध्ययन हे अध्यापन, अध्ययन आणि समर्पण या भावनेनेच हे वेद कार्य पुढे नेत आहेत आणि अशा पुरस्कार सन्मानाने या वेद परंपरेचा गौरव होत आहे अशी भावना विविध सन्माननीय वेदाचार्यांनी तसेच मान्यवरांनी व्यक्त केली। आज नाशिकमध्ये महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आणि दक्षिणामाय श्रृंगेरी श्री शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी व जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री गुरुशेखर भारती महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने पाचव्यांदा हा 5वा वैदिक आर्य शास्त्र अध्ययन करणाऱ्या वैदिक महान पंडितांचा सन्मान सोहळा संपन्न झाला। विशेषत्वाने हा कार्यक्रम सकाळी शृंगेरी मठ पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला। त्या ठिकाणी 4ही वेदाचे जगभरातील श्रेष्ठ असलेले महान वैदिक पंडितांना बोलावून त्याचप्रमाणे वेदपाठशाळा नाशिकमधला एकत्र येऊन त्यांनी वेदपठन वेदपारायण संपन्न केलं आणि आज संध्याकाळी या लेऊआ पाटीदार समाज मंगल कार्यालयामध्ये 4ही वेदांचे प्रबुद्ध विद्वान आणि संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय वाराणसीचे डॉक्टर प्रोफेसर श्री बिहारीलालजी शर्मा, त्याचप्रमाणे सोमनाथ संस्कृत युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर श्री सुकांत सेनापती तसेच केंद्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी नाशिक परिसरचे शिक्षा विभागाचे डॉक्टर कुमार भट हे या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित होते। तसेच त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष तसेच पुरोहित संघाचे कार्यकर्ते असलेले वेदमूर्ती श्री लक्ष्मीकांत थेटे, रामगोपालजी अय्यर श्रृंगेरी मठ पंचवटीचे प्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते आणि जे 4 वैदिक जे आहेत महान त्यामध्ये ऋग्वेदाचे कोकणामधील दशग्रंथी आणि धनांती असलेले दत्तात्रय मुरवणे गुरुजी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे शुक्ल यजुर्वेदाचे गुजरातमधून आलेले बडोद्याचे धनपाठी वैदिक श्री भालचंद्र गोडसे गुरुजी यांचा सन्मान झाला। कृष्ण यजुर्वेदासाठी श्री सिद्ध रामेश्वरजी हैदराबादहून आले होते, त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सामवेदासाठी विष्णुदत्त त्रिपाठी हे कलकत्त्याहून खास या कार्यक्रमासाठी सत्कारासाठी सम्मिलित झाले होते। अथर्ववेदाकरता आपल्या काशीहून आलेले श्री रामचंद्र देव यांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे शास्त्रविद्येमध्ये निष्णात असलेले संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि उत्तर प्रदेश संस्कृत संस्थानचे माजी अध्यक्ष श्री वाचस्पती डॉक्टर वाचस्पती मिश्र या 6 लोकांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना 21,000 रुपये मानपत्र, संस्कृत मानपत्र, पगडी, शाल, महावस्त्र असं प्रदान करण्यात आलं। या सर्वांचा महर्षी वेद महर्षी असलेल्या महान विद्वानांचा जो सत्कार सोहळा आहे